श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुचरित्राच्या 4थ्या अध्यायाचे आज मी पठण करणार आहे. या अध्यायामध्ये श्री दत्तात्रय अवताराचा जन्म आणि सती अनुसयेच्या पतिव्रतेची परीक्षा घेण्यासाठी त्रयमूर्तींनी जे पृथ्वीवर अवतरण केले याबाबत सविस्तर वर्णन आहे. श्रोते हो, कृपया हा अध्याय शांतचित्ताने ऐका. पुत्रप्राप्ती आणि आपल्याला आपल्या संतान सुखासाठी अत्यंत महत्त्वाचा आणि पतिव्रतेसाठी लाभदायक अशा अनुसयेच्या कृपाशीर्वादाचा प्राप्त करणार आहे. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुभ्यो नमः. ऐशी शिष्याची विनंती ऐकून सिद्ध काय बोलती. साधू साधू तुझी भक्ती प्रीती पाओ गुरुचरणी. ऐक शिष्या चुडामणी धन्य धन्य तुझी वाणी. आठवतसे तुझ्या प्रश्नी आदिमध्य अवसानक. प्रश्न केला बरवानिका सांगेन तुझ विवेका. आठवतसे तुझ्या प्रश्न आदिमध्य अवसानक. प्रश्न केला बरवानिका सांगेन तुझ विवेका. अतिऋषींची पूर्वका सृष्टी उत्पत्ती पासुनी. पूर्वी सृष्टी नव्हती काही जलमय होते सर्वा ठाई. आपो नारायण म्हणून पाही वेद बोलती याची कारणे. आपो नारायण आपण सर्वा ठाई वासपूर्ण. बुद्धी संभवे प्रपंच गुण अंड निर्मले हिरण्यवर्ण. तेची ब्रह्मांड नाम जाहले रजोगुणी ब्रह्मयासी पूर्ण. ब्रह्मयासी निर्मले हिरण्यगर्भ नाम पावले. देवता वर्ष एक होते तेची ब्रह्मांड देखा. कुटोनी शकले झाले द्वैका. एक आकाश एक भूमिका होऊन ठेली शकले दोन्ही. ब्रह्मा तेथे उपजून रचली 14 भुवने. 10 दिशा मनस वाचन काळ काम क्रोधादी सकळ. पुढे सृष्टी रचावयासी सप्तपुत्र पूजवै मानसी. नामे सांगेन परियसी 7 जणे ब्रह्मपुत्र. मरीची अत्रि अंगिरस पुलस्त पुलह कृतवसिष्ठ. सप्तपुत्र जाहले ज्येष्ठ सृष्टीकर्ता ब्रह्मा जाण. सप्तपुत्रांमधील अत्रि तेथून पीठी गुरुसंतती. सांगेन ऐका एकचित्ती सौभाग्यवंता नामधारका. अत्रिऋषींची भार्या नाम तिचे अनुसया पतिव्रता शिरोमणीया. जगदंबा तिची जाण तिचे सौंदर्य लक्षण. वर्णू शके ऐसा कोण जिचा पुत्र चंद्र आपण. तिचे रूप केवी सांगो पती सेवा करी बहुत. समस्त सुरवर भयभीत स्वर्ग ऐश्वर्य घेईल त्वरित. म्हणून चिंतिते मानसी इंद्रादी सुरवर मिळूनी. त्रैमूर्ती पिशी जाऊनी विनवते अति प्रकोशनी. आचार अतिऋषींचा इंद्र म्हणतेसे स्वामिया. पतिव्रता स्त्री अनुसया आचार तिचा अगम्य. काय सांगो विस्तारुनी. पती सेवा करी भक्तीसी मनोवाक्काय कर्मेसी. अतिथी पूजा महाहर्षी विमुख नव्हे कवणे काळी. तिचा आचार देखुनी सूर्य भीतसे गगनी. उष्ट तिसी लागे म्हणून मंद मंद तपतसे. अग्नी झाला अतिभीत शीतळ्यासे वर्तत. वायू झाला भयचकित मंद मंद वर्ततसे. भूमी आपण भिवूनी देखा नम्र जाहली तिच्या पादुका. शाप देईल म्हणून एका समस्त आम्ही भीतसो. नेणो घेईल कवण स्थान कवण देवाचे हिरून. एखाद्यावर दित्ताचे क्षण तोही आमुते मारू शके. त्यासी करावा उपाव तू जगदात्मा देवराव. जाईल आमचा स्वर्ग ठाव म्हणून तुम्हा सांगालो. न कराल जरी उपाव यासी सेवा करू आम्ही तिसी. तिच्याद्वारे अहर्निशी राहू चित्त धरुनी. असे ऐकूनी त्रयमूर्ती महाक्रोधे कापती. चला जाऊ कैसी सती पतिव्रता म्हणता ती. व्रतभंग करुनी तिसी ठेवून येऊ भूमिसी. अथवा वैवत्स तालयासी पाठवू म्हणून निघाले. वास पहावयास ततीचे त्रयमूर्ती वेश धरती भिक्षुकाचे. आश्रमा आली अत्रीचे अभ्यागत होऊनी. ऋषी करावया गेला अनुष्ठान मार्गे आले त्रयमूर्ती आपण. अनुसयसी आश्वासून अतिथी आपण आलो म्हणती. शुद्धे करुनी बहुत पीडून आलो आहो आम्ही ब्राह्मण. त्वरित द्यावे सती अन्न अथवा जाऊ आणि कठाया. सदा तुमच्या आश्रमात संदर्पण अभ्यागत. ऐकून आम्ही कीर्ती विख्यात म्हणून आले अनुसये. इच्छा भोजन दान तुम्ही देता म्हणून ऐका तुम्ही. ठाकून आलो याची कामी इच्छा भोजन मागाव्या. इतके ऐकून अनुसया नमन केले अतिविनया. बैसकार करून या शालन केले चरण त्यांचे. अर्धपाद्य बद्देऊनी त्यासे गंधाक्षता पुष्पेसी. सवेची म्हणतसे हर्षी आरोगण सारीचे. अतिथी म्हणते तये वेळी करून आलो आपण आंघोळी. ऋषी येतील बहुता वेळी त्वरित आम्हासी भोजन द्यावे. वास पाहून अतिथी ते काय केले पतिव्रते. ठाय घातले त्वरिते केला तेथे बैसकार. बैसवून या पाटावरी कृतेसी पात्रा भिगार करी. घेऊन आली अनुसया नारी शाक पाक तयेवेळी. तिसी म्हणती अहो नारी आम्ही अतिथे आलो दुरी. देखुनी तुझे रूपसुंदरी अभिष्ट मानसी आणिक वसे. नग्न होऊन आम्हासी अन्न वाढावे परियसी. अथवा काय निरोप देसी आम्ही जाऊ नाही तरी. ऐकून अतिथीचे वचन अनुसया करी चिंतन. आले विप्र पहावया मन पुरुष कारणिक होतील. प्रतिवता शिरोमणी विचार करी अंतःकरणी. पतिथी विमुख तपोहानी पती निरोप केले अवलंगू. माझे मन असे निर्मळ काय करील मनमत खळ. पतीचे असे जरी तपफळ तारील मज म्हणत असे. ऐसे विचारून मानसी तथास्तु म्हणे तयासी. भोजन करा स्वचित्तसी वाढीन नग्न म्हणत असे.
पाकस्थाना जाऊन आपण चिंतन करी पतीचे चरण, वस्त्रे फेडून घाली नग्न, म्हणे अतिथी बाळे माझी. नग्न होऊनी सती देखा, घेऊन आली अन्नोदका, तव त्याची जाहली बाळका, ठायापुढे लोळती. बाळके देखुनी अनुसया, भयचकित होऊन या, पुनरपी वस्त्रे नेसून या, आली त्या बाळकापाशी. रोदन करिता ती तिन्ही बाळे, अनुसया राहावी वेळोवेळे, शुद्धार्थ झाली केवळे, म्हणून कडे घेतले. कडे घेऊन बाळकासी स्तनपान देते हर्षी, एक सोडून एकासी निवारण करी शुद्धेचे. पाहे का नवल काय घडले, त्रैमूर्तींचे बाळक झाले, स्तनपान मात्रे शुद्धा गेली, तपफळ ऐसे पतिव्रतेचे. ज्याच्या उदरी 14 भुवन, सप्त समुद्र वडवाग्न, त्याची शुद्धा निवारण पतिव्रता स्तनपान मात्रे. चतुर्मुख ब्रह्मयासी सृष्टी रचणे अहर्निशी, त्याची क्षुधा स्तनपानेसी केवी झाली निवारण. भाळाक्ष कर्पूर गौर, पंचवक्त्र काळाग्नी रुद्र, स्तनपान करवी अनुसया सुंदर, तपस्वी ह्यो अत्री असे. अनुसया ऐशी अत्री चिरमणी, न होती मार्गे केवले ऐकली केवणी, त्रैमूर्तीची झाली जननी, ख्याती झाली त्रिभुवनी. कडे घेऊन बाळकाची खेळवितसे ती घासी, घालून बाळका पाठणेसी, पर्यंत गायी ते वेळी, पर्यंदे गाय नानापरी, उपनिषादार्थ अतिकुसरी, अति उल्हासे स्वप्तस्वरी, संभोखितसे त्रैमूर्तीसी. इतके होते त्यावेळी, माध्यान्ह काळी अति तेवेळी, अत्रि ऋषी मन निर्मळी, आले आपल्या आश्रमा. घरात आला अवलोकित, तव देखिल्या अनुसया गात, कैची बाळे ऐसे म्हणत पुसतसे त्यावेळी. तिने सांगितला वृत्तांत, ऋषी ज्ञाने झाले असा पाहात, त्रैमूर्ती हेची म्हणत नमस्कार करीत असे. नमस्कारता अत्रि देखा, संतोष विष्णू पिनायका, आनंद झाला चतुर्मुखा, प्रसन्न झाले त्यावेळी. बाळे राहिली पाळणेसी, निजमूर्ती ठेवली सन्मुखेसी, साधू साधू अत्रि ऋषी, अनुसया पतिव्रता. तुष्टलो तुझे भक्तीसी, वरमाग जे इच्छसी, अत्रि म्हणतसे सतीसी, जे वांछिसी ते मागा आता. अनुसया म्हणे अत्रीसी, प्राणेश्वर तुची होसी, देव पातले तुमची भक्तीसी, पुत्र मागा आम्ही तुम्ही आता. तिघे बाळका आमच्या घरी, राहावे आमच्या पुत्रावरी, हेच मागणे निर्धारी, त्रिमूर्ती असावे एकरूप. ऐसे वचन ऐकूनी वर दिला मूर्ती तिन्ही, राहती बाळके म्हणून आपण गेले निजलासी. त्रिमूर्ती राहिले तिचे घरी, अनुसया पोशी बाळका परी, नामे ठेवली प्रीती करी, त्रिवर्गाची परियेसा. ब्रह्मामूर्ती चंद्र झाला, विष्णुमूर्ती दत्त केवळा, ईश्वरा ते दुर्वास नामे ठेवला, तिघे पुत्र अनुसयेचे. दुर्वास आणि चंद्र देखा, उभे राहुनी माताभिमुखा, निरोप मागती कौतुका, जाऊ तपास निज स्थाना. दुर्वास म्हणे अहो जननी, आम्ही ऋषी अनुष्ठानी, जाऊ तीर्थे आचरणी, म्हणून ती निरोप घेतला. चंद्र म्हणे आवा माता, निरोप घ्यावे आम्हा त्वरिता, चंद्रमंडळी वास अमुते, नित्य दर्शन तुम्हा चरणी. तिसरा दत्त विष्णुमूर्ती, असेल तुम्हा ते धरुणी चित्ती, त्रिमूर्ती निश्चित म्हणून सांगती, हे मनी धरावे तुम्ही. त्रैमूर्ती तोची जाण दत्त, सर्व विष्णुमय जगत, राहोनी धरुणी तुमचे चित्त, श्री विष्णुमूर्ती दत्तात्रेय. त्रैमूर्ती ऐक्य होऊन दत्तात्रेय राहिला आपण, दुर्वास चंद्र निरोप घेऊन गेले साना आपुलासे. अनुसयेच्या घरी देखा, त्रैमूर्ती राहिली मूर्ती एका, नाम दत्तात्रेय ऐका, मूळ भेट श्री गुरूंचे. ऐसे परिसिद्ध देखा, सांग कथा नामधारका, संतोषने प्रश्न केले एका, पुसतसे सिद्धासी. जय जया सिद्धे योगेश्वरा, भक्तजनांच्या मनोहरा, तारक संसार सागरा, ज्ञानमूर्ती कृपा सिंधू, तुझे प्रसादे मज ज्ञान उपजले सतिकाज, तारक आमुचा योगीराज, विनंती माझी परियेसा. दत्तात्रेयाचा अवतारू, सांगितला पूर्वापारू, पुढे मागती अवतारू, झाले गुरु कवणेपरी निरोपावे. विस्वारुनी बाळकासी, सांगाव्या स्वामी प्रीतीसी, श्री गुरुमती अवतार झाले कैसी, अनुक्रमे निरोपावे. म्हणे सरस्वती गंगाधर, पुढील कथेचा विस्तारू, ऐकता होय मनोहरू, सकळाभिष्टे साधती. इति श्री गुरुचरितामृते पुनरं कथा कल्पतरु, श्री नृसिंह सरस्वती व्याख्याने सिद्धनामधारक संवादे त्रैमूर्ति अवतार कथनम नाम चतुर्दशोऽध्याय. श्री गुरुदेव दत्तात्रेयार्पणमस्तु. श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त. श्रोते हो, व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल कृपया लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा. श्री गुरुदेव दत्त.